पावसाळा सुरू झाला की आपल्याला बाजारामध्ये फ्रेश आणि कोवळ्या भाज्या मिळतात. तर इथे मी एक पेंडी मेथीची भाजी आणलेली आहे. छान कोवळी आहे. त्याचे देठ सुद्धा मी थोडेसे घेतलेले आहेत. अशा पद्धतीने मेथी सगळी निवडून घ्यायची. नंतर स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायची आहे. नंतर चाळणीमध्ये टाकून निथळून घ्यायची. नंतर एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं. त्यामध्ये 1 चमचा लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालायचं. नंतर त्यामध्ये धुवून घेतलेली भाजी घालायची आणि भाजी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे. जोपर्यंत ती भाजी मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. मऊ झाल्यानंतरच याच्यावरती मीठ घालायचं आहे. कारण सुरुवातीला जर तुम्ही मीठ घातलं तर भाजी 100% खारट होईल. कारण सुरुवातीला भाजी खूप दिसते आणि शिजल्यानंतर खूप थोडी होते. तर त्यासाठी आपल्याला भाजी मऊ झाल्यानंतर मीठ घालायचंय. आता यामध्ये भाजीच्या मधोमध जे मिठाचं पाणी झालंय त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा 1.5 चमचा मटकीची डाळ घालायची. त्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची. नंतर व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडस जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि कूट घालून परत एकदा ही भाजी छान मिक्स करून घ्यायची. पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि मस्त अशी मेथीची चविष्ट व पौष्टिक भाजी आपली तयार झालेली आहे. या पद्धतीने नक्की करून पहा. एकदम मस्त भाजी होते.